गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आता आलो कॉलेजवरून आणि कॉलेजमध्ये नाही ब्लॉग काढला. तुम्हाला माहितीच आहे आपले फेस्ट होते. मी तुम्हाला म्हटलं फेस्टमध्ये काढेल. आणि आता आपले फेस्ट चालू होतील नवरोजीचे 14 तारखेला ट्रेडिशनल डे. तुम्हाला दाखवेल मी काय होईल ते. मग बघू, जर आपल्याला जमेल तर आपण कॉलेजमध्ये काढूयात ब्लॉग. आता तर नाही जमत आहे कॉलेजमध्ये ब्लॉग काढायला. सो आता आवडतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बघू काय करतो. गाईज कॉलेजवरून आल्यापासून टी व्हीच बघत बसलो होतो आणि आता थोड्या वेळ फोन वगैरे बघतो आणि बघू आता काय करायचं आहे का नाही. काय मी सांगेल ते. मला वाटतंय पूजा करायची होती राधाकृष्णाची, पण आता ती जमली का नाही काय माहिती. रात्रीच्याला का उद्याच करायची बघू. थोड्या वेळ फोन वगैरे बघतो आणि जर ड्रॉइंगचं चालू करायचं झालं तर करेलच पेंटिंग. आणि थोडा कॉलेजचा अभ्यास आहे तो पण करतो. फोन बघायचा राहू देतो, आता पहिला अभ्यासच करतो. तुम्हाला भेटतो थोडं. गाईज सौरव बघा आपल्या देवीसाठी खणा नारळाची वटी घेऊन आलाय. या ओ सॉरी साडी चोळीची सॉरी, मी खणा नारळाची बोललो. तिथे ठेव. ओम काळेश्वरी पूर्ण डायलॉग आपला. मी गुरुवर नाही सौरव पूर्ण डायलॉग झाला पाहिजे. नाही सौरवचा नवसा आणि तो पूर्ण झालाय. आता तो आलाय साडी चोळीची वटी घेऊन देवीसाठी. आता तो वटी भरेल दीदीला बोलवायचं. सो आता तो त्याच्या बहिणीला बोलवा गेला. बहिणीचं आता लग्न होतं ना, त्याचं नवस होता. सो त्याच्याच ते घेऊन आला फेवरेट कलरची येल्लो. चांगली आणली. देवीच्या अशा साड्या झाल्यात गाईस, तरी आम्ही त्यावाल्या आता घालत नाही जास्त, आहे ना मम्मी? कारण त्याच्या मोठ्या साड्या. मला ब्लॉग करायचा, ब्लॉग बघल नाही. स्वतः आम्ही वटी वगैरे भरून घेतो. सो गाईज आता त्यांची अशी इच्छा आहे की त्यांची आणलेली साडी देवीला नेसवायची आहे. सो आम्ही ते नेसवतोय. त्याच्यासाठी आता ही साडी काढावी लागेल आणि ती नेसवायची आहे. सो गाईज ही बघा देवीला असं काही सजवलं आहे आणि इथे वटी भरली आहे. आणि आता आरती होणार आहे. मी साईडला चाललो. नवरी बाई हो, नवीन नंबर तुझा. हो. सो गाईज आता झालं त्यांचं, ते गेले. आणि आज थोडंफार का होईना पण ह्याच्यावरचं कलरिंग करायचं आहे, मला करणार आहे. आणि त्या दिदीचं आता लग्न झालं ना, तिची आमची मस्करी चालू होती. आता एक आठवडा झाला असेल लग्न होऊन. आता ती इथं आली आहे, तिला भेटतो, बोलतो तिला. तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. हां, आज काय बनवणार आहे मम्मी? दालच्याच. ओ हो, दालच्याची प्रिपरेशन चालू आहे ना मम्मी? उशीर झाला आपल्याला 2 दिवस झाला, उशीरच झालाय. काल कामामुळं हे बघा झालं फायनली पूर्ण. आणि आता तेच मी तुम्हाला म्हटलं का नाही, ते अंकल लवकर करणार नाही. उंबरपट्टीचं काम होतंय ह्याच्यात पण काहीतरी आता नडतंय, ते मोठं झालं असं वाटतंय. पप्पा हे आता उंबरपट्टीचं काम करत आहे. 3-4 वेळा खाली पाठवलं, हे घेऊन ये, ते घेऊन ये, ते घेऊन ये, ते घेऊन ये. त्या रूममध्ये सारखं एक तर रूम उघडायची, शटर उघडायचं, परत ते सामान शोधायचं आणि मग घेऊन यायचं. कंटाळा आलाय सारखं वरती खाली करून. एक तास सांगत नाही पप्पा, 3-3, 4-4 वेळा खाली वरती. आता परत सिलिकॉन आणायला सांगितलं. एक तर त्या रूममध्ये लाईट नाही, त्यात अडचण. सो गाईज आमच्यासाठी बेडरूममध्ये लागत आहे इथे स्टडी टेबल, त्याचं काम चालू आहे.
सो गाईज हा बघा स्टडी टेबल बनला आहे, पूर्ण रेडी झाला आहे. हा असा स्टडी टेबल आहे की नंतर काम झाल्यानंतर आम्ही हा नाही का असा फोल्ड करून पण ठेवू शकतो नंतर, कारण मग बेडरूम आपलं छोटंच आहे ना, मग त्याच्यामध्ये अडचण नको व्हायला म्हणून असा स्टडी टेबल केला आहे. आणि इस्त्री पण करता येईल इथलं इथंच, इस्त्री पण आणि स्टडी टेबल 2 in 1 झाला आहे. आणि ड्रेसिंग टेबल म्हणून पण वापरता येईल, 3 in 1 टेबल. आणि इथं उंबरपट्टी पण बसवली आहे, ही उंबरपट्टी. मी बोलते त्याची. मम्मी तर नागरी चिजली आता, कारण राडा पसारा त्याचा होतो ना. मम्मी एवढी चिडली होती ना, काय सांगू तुम्हाला, एवढी चिडली होती मम्मी. हा फोन एक असा पडत असतो, मला वाटतं स्टँडलाच लावला बॅग होतं ना माझी व्यवस्थित. आणि आता ही आपली पेंटिंग, ह्याला पेंट करायचं आहे, करायचं आहे याला पेंट. तो हे पेंट आपलं करून होईल. हे बघा, हे आपलं पेंट करून घ्यायचं. हे स्टोन वर्क नंतरच करणार आहे. हे स्टोन वर्क थोडंसं नाही का लाईट कलर शेड देऊन घ्यावा म्हणतो आज. स्वतः तोंडात वगैरे देतो. आणि तुम्हाला काय बनवलं आहे आज? दालच्या. हे का हो, आज बनवला आहे दालचा भात. तुझा चार्जिंगला लावायचा ना फोन, त्याचा फोन चार्जिंगला लावतोय. फोन त्याच्या हातात घेतला नाही तोपर्यंत मेसेज यायला चालू होता. त्याच्या फोनमध्ये एवढं मेसेज 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 कंटिन्युअसली मेसेज असतो त्याच्या फोन. मम्मी तू कुठं बसणार आहे आज? सगळ्यांचे पाय दुखले म्हणून आज सगळे वरती बसून जेवण. इथे बसणार आहे का? आणि आम्ही जेवता जेवता बघत आहे PMKOC. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो गाईस जेवण वगैरे झालं आणि आता करायची ड्रॉइंग. पण हा इथे नाही का इस्त्री करत बसलाय म्हणून वेट करतोय. आता नवीन नवीन आपल्याला तेच वाटणार, त्याच्यावरती जास्त काम करू वाटणार, नंतर कंटाळा येईल. आपलं आधीसारखंच खाली मांडी घालून बसलेलं बरं, पण आता नवीन नवीन नव्याचे 4 दिवस तरी करावं लागतील ना त्याच्यावरती, म्हणून. सो बघू, तुम्हाला दाखवतो कशी पेंटिंग करणार. त्याचं झालं की बसतो करायला. सो गाईज कलर वगैरे करून झालं. वरचा एक कोड दिला आहे कलरचा. आणि कलर देताना ते समोर फोनवरती प्रेमानंद महाराजांचं प्रवचन लावलं होतं, म्हणून त्याच्यामध्येच दंगलो होतो. व्हिडिओ काढणं काही झालं नाही. सो ज्या ब्लॉगलाच इथेच एंड करतो आहे. आता आम्ही झोपतो आहे. सो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. बाय.